एकीकडे देवसेनेची युद्धाची तयारी चालली होती आणि दुसरीकडे मणी आणि मल्ल मात्र यापासनं अनभिज्ञ होते. घृतमारीचा पराभव केल्यानंतर त्यांना असे वाटत होते की आता आपल्याला कोणीही अडवू शकणार नाही. अव हे मणी आणि मल्ल कोण आहेत म्हणायचं? ती बी आताच सांगू? काय म्हणलं? नाही म्हणजे नंतरच्याला सांगतो की आख्यान संपल्यावर. हा काळजी करणं का? ऐक ऐक ऐक. दैत्य कुळाचे साम्राज्य व्हावे हीच त्यांची इच्छा होती आणि त्यात प्रत्यक्ष श्री महादेवांनी निर्माण केलेल्या शक्तीचा पराजय केला म्हटल्यावर ते उन्मत्त होणार नाही तर काय? मणी बंधो, तुझे कार्य केलेस त्याने आता सगळे देव चळाचळा कापत असतील. हो, सारे देव आता आपल्या विरोधात जाताना 1000 वेळा तरी विचार करतील. निकुंभ, तू असा शांत का? सारे देव आपल्याला घाबरलेले आहेत हे सत्य आहे. घृतमारीचा पराजय झाल्यानंतर देवलोकात जणू शोकाचे वातावरण असेल यात शंका नाही. निकुंभ, मग आता तुला चिंता कसली? क्षमा असावी दैत्यराज, पण हे देव शांत बसणारे नाहीत. ज्या महादेवाला त्यांनी आवाहन केले त्याला ते शरण जाणार आणि तो महादेव काहीही करू शकणार नाही या मल्लासुराचं. मणी आणि मल्ल या 2 भावांना वरदान आहे, विसरू नकोस. मी केवळ मनातली शंका बोलून दाखवली. जर तसे काही झाले तर काय करायचे याचा विचार व्हायला हवा. असे झाले तर हा मणी त्या साऱ्या देवांचा चांगलाच समाचार घ्यायला सिद्ध आहे. तुझी शंका आणि काळजी मी समजू शकतो, पण मी हा मल्लासूर तुला सांगतोय की आपल्या दैत्यांचे साम्राज्य घडवण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. देवा, मणिमल्लांचा विनाश करण्यासाठी आपण हा एकमुखी अवतार धारण केला आहे. त्यामुळे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. होय, परंतु नारायणा, या दुष्प्रवृत्तींचा सर्वनाश करण्यासाठी मला सर्वांचे सहाय्य लागणार आहे. होय देवा, कारण हे कार्य एवढं सोपं नव्हे. नारायणा, मला तुमचे देखील सहाय्य लागणार आहे. देवा, सृष्टीत घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं दायित्व त्रिमूर्तींवरच आहे. त्यामुळे मी देखील माझ्यावर असलेलं दायित्व पार पाडेनच. या युद्धात असे काही प्रसंग येतील की तुम्हाला देवांचे प्रधान म्हणून कार्य पार पाडावे लागतील. होय देवा, त्याची मला कल्पना आहेच. वेळ प्रसंगी युद्धात शिष्टाईचा मार्ग देखील वापरावा लागेल. माधवा, ह्या अवतार कार्यामागे केवळ मणी आणि मल्ल यांचा वध करण्याचे प्रयोजन नाही. ह्या अवतारात मला अजूनही काही महत्वाची कार्य पार पाडायची आहे. ह्यात मला तुमच्या सहाय्याची आवश्यकता लागणार आहे. ह्या युद्धामुळे समाजात नैराश्य येईल, आलस्य येईल. तेव्हा ह्या समाजाला जाग करण्याचे कार्य करायचे आहे. धर्माच्या पुनरुत्थानाचे कार्य पार पाडायचे आहे. होय देवा, आणि त्याच बरोबरीने अजूनही काही कार्य आहेत याची मला कल्पना आहे. खरं तर तुमचा निर्देश कशाकडे आहे हे मला ठाऊक आहे. ह्या कृतयुगात मला ती कार्यपूर्ती करायची आहे. परमनियतीने काही कार्य लिहून ठेवली आहे.
ती ह्या मनुष्य अवतारातच मला पूर्ण करायची आहे. त्यात मी तुमचे सहाय्य करेनच. आणि तुम्ही माझ्यावर जे दायित्व सोपवले आहे तेही पूर्ण करेन. नारायण नारायण. देवा, तुमच्यावर महादेवांनी दायित्व सोपवलं. पर ते नुसतं युद्धापतूर नव्हतं. आज बी तुम्ही ते करतायस. आणि माझ्या सरकीला तुम्ही दर्शन दिलं. म्या म्हणले म्हणून हत थांबलासा. माझं भाग्य आहे. आणि म्या हे कुणासली बी सांगणार नाही जी. मुनिवर, तुम्ही योग्य तेच म्हणत होतात. बाणाईला आमच्या मूळ रूपाबद्दल कळल्यामुळे आता आख्यानात आमच्याकडे बघण्याचा तिचा दृष्टिकोन बदलला आहे. नारायण नारायण. श्री खंडेरायांनी जे दायित्व माझ्यावर सोपवले आहे ते अजूनही सुरूच आहे. हे मात्र अजून कुणाला कळता कामा नये. होय प्रभू. काय झाले मुनिवर? तुम्ही कसला विचार करता आहात? हा, तर त्यावेळी माझ्या आराध्यांवर जे दायित्व सोपवले होते त्या दायित्वासाठी त्यांचे कार्य अजूनही सुरू आहे. मुनिवर, हे तुम्ही काय केलेत? नारायण नारायण. प्रभो प्रभो, जे व्हायला नको होते तेच झाले. माझ्या मुखातून बोलण्याच्या नादात नको ते शब्द बाहेर पडले. नारायण नारायण. मी समजले नाही मुनिवर. युद्धात श्री विष्णूंवर जे दायित्व सोपवले होते त्याचे कार्य अजूनही सुरू आहे. याचा अर्थ काय? म्हणजे अजूनही त्यांचे सहाय्य होते आहे असे म्हणायचे आहे का तुम्हाला? नारायण नारायण. आता काय करावे? आणि ते कसे? हे खरं आहे का? होय, हे सत्य आहे. हे सत्य आहे म्हणता आहात तुम्ही, पण ते कसे? मुनिवर, देवी, मी ते आता कसे सांगू याचाच विचार मी करतो आहे. यात इतका विचार काय करायचा आहे? जर एखादी गोष्ट आख्यानात कोणाला कळाली नाही तर ती तुम्ही समजावून सांगता. मग आता मला जर ही गोष्ट कळाली नाही तर तुम्ही काही बोलत का नाही? मुनिवर, आता हे सारं कसं सावरणार? तरी मी तुम्हाला सावध केलं होतं. होय प्रभू, आणि तेच माझ्या ध्यानात होते. पण त्या क्षणी नकळतपणे माझ्या तोंडातून ते शब्द बाहेर पडले. आता तुम्हीच यातून मार्ग काढा. तुम्ही तरी मला सांगाल का? युद्धात श्री विष्णूंवरचे दायित्व सोपवले होते ते कार्य अजूनही सुरू आहे. होय म्हाळसा. पण ते कसे? माते, ते मी तुला सांगतो. ब्रह्मदेव या सृष्टीचे जनक श्री विष्णू पालन करते आहे आणि श्री महादेव लय तत्वाचे स्वामी आहे. या सृष्टीत घडणाऱ्या गोष्टींवर त्रिमूर्तींचे ध्यान असते, त्यांचे नियंत्रण असते. त्यामुळे केवळ तेव्हाच नाही तर ह्या सृष्टीच्या उत्पत्तीपासूनच ह्या सृष्टीच्या पालनाचे दायित्व श्री विष्णूंवर आहे.
आणि ते यापुढेही असणारच. नारायण नारायण. हेच म्हणायचे होते का तुम्हाला मुनिवर? हो हो. भासा, आजही त्यांचे सहाय्य होत आहे. मला वाटत होतं की या जेजुरीत त्यांचे सहाय्य होते आहे, पण याबद्दल तुम्ही मला आजवर काही सांगितले नाही आणि आजवर मला त्यांचे दर्शनही झाले नाही. होय म्हाळसा, पण योग्य वेळी तुला त्यांचे दर्शन होणार आहे हे ध्यानात ठेव. मुनिवर, आख्यानाला पुन्हा सुरुवात करा. होय देवा. नारायण नारायण. आजही जर श्री विष्णूंचे सहाय्य होत असेल तर ते कोणत्या रूपात होत असेल, कसे होत असेल, मला त्याबद्दल अधिक जाणून घ्यायला हवं. अशा अनेक गोष्टी मला कळणं आवश्यक आहे आणि त्यामुळेच मला सत्यापर्यंत पोहोचता येईल. काय झाले? तुम्हाला श्री मार्तंड भैरवांचे दर्शन मिळाले का? श्री मार्तंड भैरवांचे दिव्य दर्शन मला घडले आहे आणि केवळ त्यांच्या दर्शनानेच मला अमाप बळ मिळाले आहे. मणी आणि मल्लांचा वध होण्यापासून आता कोणीही अडवू शकत नाही. आजवर आपल्याला दुर्बल बनवून त्या दैत्यांनी आपल्याला त्यांचे दास बनवले. केवळ आपल्यालाच नाही तर सर्वच देवांना, साऱ्या सृष्टीलाच त्यांनी वेठीस धरले होते. ते मी कसे विसरेत देवी? या सृष्टी चक्रात देवतांचे स्थानच नाहीसे होते की काय, अशी परिस्थिती त्यांनी निर्माण केली होती. अर्थात त्रिमूर्ती असताना ते अशक्य आहे याची जाणीव मला होती. केवळ त्या दैत्यांना शासन करण्याची वेळ तेव्हा आली नव्हती जी आज आली आहे. होय देवी. श्री महादेवानी जेव्हा हा अवतार धारण केला तेव्हा सर्व देवतांना नव्याने स्फुरण चढले आहे. आता साऱ्या देवसेनेला आणि प्रत्यक्ष देवांना देखील अशुभाशी युद्ध करावं लागणार आहे. प्रणाम देवेंद्र. नंदी तू? देवेंद्र, सर्व देवांना त्यांच्या सैन्यासह कैलासात येण्याचे आमंत्रण श्री मार्तंड भैरवांनी दिले आहे. मी माझ्या सैन्याला युद्ध सज्जतेचे आदेश कधीच दिले आहे. माझे सर्व सैन्य युद्धाच्या तयारीला लागले देखील. हत्ती, घोडे, शस्त्र आणि ध्वज पताका घेऊन मी आणि माझे देवसैन्य लवकरच कैलासाकडे प्रस्थान करू. ते बघ, प्रत्यक्ष श्री महादेवांनी निर्माण केलेल्या शक्तीचा पराभव त्यांनी केला आहे. आता त्या दानवांचा अंत समीप आहे हे निश्चित. प्रणाम यमराज. सर्व देवसेनेला कैलासात येण्याचे आवाहन झाले आहे. मी माझ्या सैन्याला सिद्ध होण्याचे संकेत दिले आहे. वरुण देवांनी माझा प्रणाम स्वीकार करावा. कैलासाकडे मार्गस्थ होण्यासाठी माझी सेना तयार आहे. सर्वजण आता युद्धासाठी आतुर झाले आहेत. युद्धासाठी आता सर्व देव सज्ज आहे. होय.
नैऋत्याधिपतींना माझा प्रणाम असतो. युद्धाची सिद्धता झाली आहे. घृतमारीचा पराभव झाल्यानंतर श्री महादेवांनी श्री मार्तंड भैरवाचा अवतार घेतला आणि सर्व देवांना सैन्यासह कैलासात बोलावले आहे. होय, त्यासाठीच मी येथे आलो आहे. लवकरच माझे सर्व सैन्य दैत्यांचा संहार करण्यासाठी सिद्ध होईल. प्रणाम सूर्यदेव. दैत्यांचा संहार करण्यासाठी माझी सेना सज्ज होत आहे. आम्ही लवकरच कैलासात येऊ. प्रणाम वायुदेव. हे बघ नंदी, सत्याचा विजय व्हावा म्हणून आज सर्वजण आपले बळ पणाला लावत आहेत. लवकरच सर्व देवसेना कैलासात जमा होईल. प्रणाम अग्निदेव. श्री मार्तंड भैरवांची आज्ञा समजली. आता लवकरच मी माझे सैन्य घेऊन कैलासाकडे प्रस्थान करणार आहे. प्रणाम चंद्रदेव. नंदी, मी माझ्या सेनेला सिद्ध होण्याचे संकेत दिले आहेत. आम्ही लवकरच कैलासाकडे प्रस्थान करू. नारायण नारायण. युद्धासाठी सर्व देव आपले सैन्य घेऊन सज्ज होते. सूर्यदेव, चंद्रदेव, वरुणदेव, वायुदेव, नैऋत्याधिपती, विघ्नहर्ता, यमदेव सर्वजण आपापले सैन्य घेऊन सज्ज होते. मुकुटमणी मयूख प्रोजनी ताशेषम रत्नम विमल शशिवालांग सुंदरेंदी वराक्षसम अनुकृत शशितेज कुंडलम चारुहासम प्रकट दशन शोभा निजितानेकहीरम. नारायण नारायण. मणी आणि मल्लांची युद्ध करण्यासाठी सर्व देवसेना कैलासाकडे निघाली होती. नेत्रातून जणू क्रोधरूपी अग्निज्वाळा बाहेर पडत आहेत असे श्री मार्तंड भैरवांचे रूप त्यावेळी होते. प्रत्येक देव कैलासात अशुभाचा सर्वनाश करण्यासाठी येत होते. मला ते ठाऊक होतं. आपल्यावर असलेले दायित्व प्रत्येक देव पार पाडत होते. तुम्ही ठरवलं असतं तर त्यांना क्षणार्धात भस्मसात केलं असतं. पण तसे करण्याची ती वेळ नव्हती. या युद्धासाठी प्रत्येक देवानी सज्ज व्हावे या मागे निराळे प्रयोजन होते. सृष्टी चक्राच्या दृष्टीने ते महत्वाचे कार्यच होते.